नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 13,500 ते 50,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिकरित्या तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी अर्ज करण्यासाठी इतर पात्रता तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या मार्फत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर यांच्यासाठी जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे कम्युनिकेशन मॅनेजर म्हणजेच सप्रेशन व्यवस्थापक या पदासाठी आहे। एक वॅकन्सी या पदासाठी आहे। वयमर्यादा तुम्हाला या पदासाठी 18 ते 60 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। वेतन तुम्हाला या पदासाठी 50,000 रुपये या पदासाठी दिलं जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधारक तुम्ही असणं आवश्यक आहे किंवा जनसंचार, जाहिरात किंवा जनसंपर्क या क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा तुमचा झालेला असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे CMO CSR मॅनेजमेंट ऑफिसर या पदासाठी। एक वॅकन्सी या पदासाठी देखील आहे। 18 ते 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा या पदासाठी देण्यात आलेली आहे। 50,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा सोशल सायन्स किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स या विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। प्रत्यक्ष अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे रिटायर्ड अकाउंटंट या पदासाठी। एक वॅकन्सी या पदासाठी आहे। कमीत कमी 58 ते 62 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 20,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। वाणिज्य शाखेतील पदवी किंवा टंकलेखन तुमचं जे आहे 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे। सोबत MSIT सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। शासकीय कामाचा 10 वर्ष आणि अधिक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी। 3 वॅकन्सीज या पदासाठी आहे। 18 ते 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 18,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल, त्याचबरोबर टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट असेल। सोबत MSIT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे कॉल सेंटर असिस्टंट या पदासाठी। 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 13,500 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 18 ते 30 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। कोणत्याही शाखेचे पदवीधर तुम्ही असाल, MSIT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल किंवा तत्सम संगणक कोर्स तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मल्टीपर्पज स्टाफ या पदासाठी। एक वॅकन्सी या पदासाठी आहे। 18 ते 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 15,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 12वी उत्तीर्ण जर तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। शासकीय कार्यालयीन कामाचा कमीत कमी 5 वर्षाचा किंवा अधिक वर्षाचा अनुभव, कार्यालय साफसफाई व मराठी पुरेसे ज्ञान या ठिकाणी असणं आवश्यक आहे। या ठिकाणी निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट जे असतील त्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचा आहे। आपल्याला जाहिरातीवरती एक QR कोड दिलेला आहे किंवा एक लिंक देखील या ठिकाणी दिलेली आहे, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज करू शकता। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जॉब तुमचा या ठिकाणी असणार आहे। तुमच्या जबाबदाऱ्या आणि काम तुम्हाला काय असेल त्या संदर्भातील माहिती देखील आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।